जालना लोकसभा मतदारसंघातून सलग 6व्यांदा भाजपकडून उमेदवारी लढत असणारे रावसाहेब दानवे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री. त्यांना आपण थेट विचारूया, कशा पद्धतीने तुमचं इंजिन यावेळेस धावतंय तुमच्या जिल्ह्यात? नाही, आमची ही जी निवडणूक आहे माझ्या आयुष्यातली 25वी निवडणूक आहे. 26वी. 25 निवडणुका लढलोय मी. इंदिराजीची हत्या झाली त्यावेळेस एक निवडणूक हारलो. मग मी गावाचा सरपंच झालो, सभापती झालो, आमदार झालो, खासदार झालो, डी-सी-सी बँकेचा चेअरमन झालो, मार्केट कमिटी अशा 25 निवडणुका संपली. ही 26वी निवडणूक आहे माझी. हर निवडणुकीत माझी स्पीड वेगवेगळी होती. आणि आत्ता या निवडणुकीमध्ये आमची स्पीड पहिल्यापेक्षा कितीतरी चांगली आहे. आणि आम्ही तर स्पीडवर चालतोच, पण लोकच आम्हाला लोटतात, की चला विजय तुमचाच आहे. आणि त्यामुळं आमची स्पीड कमी होण्याचं काही कारणच नाही. लोकांनीच खुद आमची स्पीड वाढवलेली आहे. त्यामुळं आम्ही यावेळेस 6व्यांदा निवडून येणार आणि या देशाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करणार. गेल्या वेळी जर बघितलं तर प्रचंड मोदी लाट होती. यावेळेस थोडंसं वातावरण वेगळं आहे राज्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं, कसा प्रतिसाद महायुतीला भेटतोय? असा हा समज आहे की प्रतिसाद कमी आहे. राजस्थानच्या निवडणुका झाल्या, कोणत्याच चॅनलला सांगितलं नाही की इथं एवढ्या सीट्स आमच्या येतील. मध्य प्रदेश झाल्या, छत्तीसगड झाल्या. आणि तेलंगणामध्ये काँग्रेसला या के-सी-आरला कधीच वाटलं नाही मी जाईल. पण जेव्हा रिझल्ट बाहेर आले, तेव्हा लक्षात आलं की राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशामध्ये काय झालं. मोदीजीचा जो सायलेंट वोटर आहे, आता त्याला कॅनव्हसिंगची गरज नाही पडत. तो उठतो आणि मतपेटीमध्ये जाऊन मोदीजीला मतदान मारतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की प्रतिसाद कमी आहे. जुन्या काळामध्ये मोठमोठ्या रॅल्या निघायच्या, प्रचारसभा व्हायच्या, लोक रस्त्यावर यायचे. आता घरात बसल्या-बसल्या सगळी दुनिया दिसायला लागली आणि लोकांना चॅनलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या. आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो उत्साह त्याच्यामुळे जाणवत नाही. घर बसल्या जर दुनिया दिसत असेल, तर रस्त्यावरून ओला हे पाहायला काय पूर्वी सभेला किती गर्दी असायची. कोणाची सभा आहे, की सारे झाडून पुसून लेकरा-बाळासह जसं कीर्तनाला चालले. आता सभा लाईव्ह करू राहिले तुम्ही. जर सभा लाईव्ह होत असेल, तर तुम्हाला उत्साह कसा दिसेल? त्यामुळे उत्साहामध्ये काही फरक नाही. आमचा सायलेंट वोटर जो आहे, तो मतदानाला येणार आहे आणि बरोबर इथं आम्ही 45 सीटपेक्षा जास्त सीट जिंकणार आहे. तर तुमची एक वेगळी अशी शैली आहे, त्याच्यामुळे तुमचा प्रभाव तुमच्या मतदारसंघात कायम असतो. मात्र यावेळी जर बघितलं तर मनोज जरांगेंनी तुमच्या इथून आंदोलन सुरू केलं. ज्याला पाडायचंय त्याला पाडा, असं कुठे ना कुठेतरी एक त्यांनी सांगितलं. खास करून दोन्हीही कॅन्डिडेट तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा मराठा समाजातूनच आहेत. मग नेमकं काय याचा किती तुम्हाला इफेक्ट होऊ शकतो असं वाटतं? हे बघा, इलेक्शन आणि आरक्षण या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. मनोज जरांगेनं जी भूमिका घेतली, ती भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं, की लोकसभा हा आमचा विषय नाही आहे. त्यांना स्वतः आग्रह केला लोकांनी, की तुम्ही उभं राहा म्हणून. आणि कोण माणूस असा आहे, की जो लोकसभेला उभं राहा म्हणतात लोकं आणि तो उभा राहत नाही. फार कमी लोक आहेत असे. त्यांनी ती भूमिका नाही घेतली उभं राहण्याची आणि स्पष्ट सांगितलं, की या लोकसभा हा आमचा विषय नाही आहे. जेव्हा कधी विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा आम्ही पाहू. आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा अर्थ कोणी वेडावाकडा घेऊ नये. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे, की लोकसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका कोणी घेणार नाही. एकूणच जर बघितलं तर सध्या तुमचे जे 2009चा अनुभव बघितला तर डॉक्टर कल्याण काळे जे तुमचे प्रतिस्पर्धी आहे, सध्या त्यांचं कितपत आव्हान तुम्हाला वाटतं? अनेक लोकं हा प्रश्न मला विचारतात, की 2009ला कल्याण काळेंनी माझ्याशी फाईट दिली. पण हे 2009 नाही, हे 2024 आहे. ही मोदीची भाजप आहे. 2009ची तुलना 2024शी तुम्ही करा, की 2009ला या लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार त्यांचे होते, एकच आमदार आमचा होता. आणि मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती. माझे 2 मतदारसंघ बाहेर गेलेत. घनसावंगी गेला आणि गेवराई गेला. दोन्ही मतदारसंघ मला लीड देणारे होते. ते तुटले होते. आणि नवीन फुलंब्री आणि पैठण मला जोडला गेला होता. म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली. साऱ्या लोकसभेमध्ये माझे फक्त 1 आमदार होता, 5 आमदार त्यांचे होते. पण ज्या मतदारसंघामध्ये फुलंब्रीमध्ये ते आमदार होते, त्या मतदारसंघामध्ये मला जवळपास 15,500 मताची लीड होती. आणि 2009ला जी मंडळी त्यांच्यासोबत होती, त्याच्यातल्या जवळपास 50% पदाधिकारी आज माझ्या पक्षात आहेत. जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आहेत, मार्केट कमिटीचे आत्ताचे चेअरमन आहे संभाजीनगरचे, ते माझ्याबरोबर आहे.
पैठणला आमचे आपल्या जाफराबादला एक चव्हाण, त्याला त्यांनी फोन केला. "अहो चव्हाण साहेब कुठे आहेत? मी फॉर्म भरायला लागलो, तुम्ही या फॉर्म भरला." म्हणे "कुणीकडून?" तर म्हणे "काँग्रेसकडून." अहो ते म्हणे "मला तर 10 वर्ष झाले, मी भाजपमध्ये गेलो." किती वारे वाहून गेले, किती पाणी वाहून गेलं. त्यावेळची माणसं 15 वर्षात एक पिढी संपत्ती राजकारणातली. 15 वर्षानंतर. आता त्यांचा प्रयत्न काय आहे, की बुवा 2009ला मी फाईट दिले, आत्ता मी फाईट देऊ शकतो. मग एक गोष्ट लक्षात घ्या, की आता मोदीजीच्या काळात जो विकास झाला, आता त्यांना ते माझ्यावर टीका करतात. मी स्पष्ट सांगितलं मी टीका करणार नाही. का करतात टीका माहीत तुम्हाला? त्यांना वाटतं आम्ही टीका केलं हे आमच्यावर टीका करतील आणि टीकेचं राजकारण लोकांना फार आवडतं आणि मग मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित होईल. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो. 6,000 कोटी रुपयाचे रस्ते मी माझ्या लोकसभा मतदारसंघात केले. त्यांनी या स्टेजवर माझ्या एखाद्या आणि म्हणावं 6,000 मोजून दाखवा मला. 2,500 कोटीचा रस्ता एक हर्सुलपासून तर जळगावपर्यंत केला मी. बुलढाण्यापासून ना ना अजिंठ्यापासून बुलढाणा केला. जालन्यापासून तर पार सोलापूरपर्यंत नेला मी. जालन्यापासून तर बुलढाणा मार्गे नागपूरपर्यंत सिमेंटचा रस्ता केला. पाल फाट्यापासून तर राजूरला गेला. फुलंब्रीपासून खुलताबाद मार्गे पुढं रस्ता केला. 6,000 कोटी रुपयाचे रस्ते केले. 8,500 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचं केलं. आणि आत्ता 970 कोटी रुपये मनमाड टू सिकंदराबादकडे जाणारे रेल्वेला संभाजीनगरपर्यंत दिलं आहे. 970 कोटी रुपये. 100 कोटीची पीट लाईन जालन्याला केली, 100 कोटी संभाजीनगरला केली. 300 कोटीचं रेल्वे स्टेशनचं काम इथलं सुरू झालं आहे आणि 200 कोटी रुपयाचं काम जालन्याला सुरू झालं आहे. हे विकास केला आहे आम्ही. रेल्वेचे सर्व्हे केलेत अनेक ठिकाणी. 2009 ते 14 या महाराष्ट्राला फक्त 1,100 कोटी रुपये मिळत होते रेल्वेला बजेट. गेल्या वर्षी 12,500 कोटी होतं, यावर्षी 15,500 कोटी. हा आमचा मुद्दा आहे. आम्ही विकासावर बोलतो. 1,200 कोटी रुपये या संभाजीनगर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्यासाठी आले 1,200 कोटी रुपये. जालन्याला 600 कोटी रुपये आले. महाराष्ट्राचे इलेक्ट्रिसिटीच्या स्ट्रेंथनिंगसाठी या ठिकाणी 1,200 कोटी आले, जालन्याला 500 कोटी रुपये आले. कारण दर 5 किलोमीटर एक सबस्टेशन करायचं आम्हाला 33 केव्हीचं आणि सोलार पॅनल बसवायचे. जर तुम्ही सोलार पॅनल जर पाहायचा तर इथं चौक्याजवळ जाऊन पहा. राईट साईडला सोलार पॅनल बसवले. तिथंच सूर्याच्या याच्यापासून आम्ही वीज बनवतो, तिथंच शेतकऱ्याला देऊन टाकू राहिलो. आणि त्यामुळे आमचा मुद्दा हा आहे विकासाचा. त्यांनी आमच्यावर किती आरोप करू द्या, प्रत्यारोप करू द्या, आम्ही उत्तर देणार नाही आहे. त्यांची इच्छा आहे की आम्ही त्यांच्यावर आरोप करा, पण आम्ही आरोप करणार नाही. त्यामुळे ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. 2009 आणि 2024ची तुलना करणं त्यांच्या दृष्टीनं सोयीचं वाटतं, पण लोकसुद्धा याला मान्य करायला तयार नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. 26 निवडणुका तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या लढलेल्या आहेत. वेगळी समीकरणं होती. मुख्य पक्ष असायचे, प्रवाहातले पक्ष असायचे. मात्र यावेळी 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी काँग्रेस, अनेक ठिकाणी जागांचा तिढा कायम होता. वेळेवर जागा सुटलेल्या आहेत. याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, आता तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, की पक्षांमध्ये आता विभाजन झालं आहे आणि विभागलेले पक्ष काही स्वतंत्ररित्या कुठं लढत नाही आहे. ते कोणाशी ना कोणाशी तरी युती करून लढतात. आमचं NDA आणि त्यांचं इंडिया आहे. मूळ शिवसेना आमच्यासोबत आहे आणि मूळ राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. घड्याळी चिन्ह आमच्याबरोबर आहे, धनुष्यबाणी चिन्ह आमच्याबरोबर आहे आणि इंटॅक्ट भाजप आम्ही एकत्र आहे. आणि म्हणून प्रत्येक पक्षाचा एक मतदार ठरलेला आहे. मी स्वतः रावसाहेब दानवे असं विश्लेषण करतो कार्यकर्त्यासमोर. 3 प्रकारचे मतदार आहेत. एक मतदार असा आहे जो ठरलेला आहे, विचाराशी बांधलेला मतदार आहे. तो उठतो, पेटीत जातो, आपला जो विचार आहे तो त्या पेटीतून व्यक्त करतो. एक मतदार असा आहे की आम्ही त्याच्या पाया पडलो तर तो आम्हाला मतदान करत नाही, का त्याचंसुद्धा आमच्या विरुद्धचा विचार आहे. आणि तिसरा मतदार असा जो त्यांचा बी नाही आणि जो यांचा बी नाही. तो वेळेवर ठरवतो काय करायचं तर. ज्याला आपण म्हणतो फ्लोटिंग वोट. आणि मग जेव्हा म्हणतो ना की शेवटच्या 2 दिवसात वातावरण बदललं, तो फ्लोटिंग वोटर आहे. मग आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असताना तो फ्लोटिंग वोटरसुद्धा विचार करतो की कोण निवडून येऊ शकतं. तर मग भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी निवडून येऊ शकतं. चला त्यांना नेऊन मतदान करा, असं त्या फ्लोटिंग वोटरनं सध्या ठरवलेलं आत्ता आम्हाला दिसतंय. त्यामुळं आमची मेजॉरिटी आहे. आम्ही 45पेक्षा जास्त सीट जिंकू, त्यामध्ये आम्हाला शंका नाही. सर, पण तुमच्याच मतदारसंघातले म्हणजे संदीपान भुमरे जे इथले उमेदवार आहेत, त्यांचा मतदारसंघ तुमच्या याच्यामध्ये येतो, पैठण. त्यांच्या मागं भाजप किती भक्कमपणे उभी आहे आजच्या डेटला? हे बघा, भारतीय जनता पार्टी जिथं कुठं शिवसेनेचा किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे, पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागं उभी आहे. आणि त्यांच्या मतदारसंघातले पैठणचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांची भुमरे साहेबांची आमची एकत्र बैठक झाली. संयुक्तरित्या सभा झाल्यात आमच्या. इकडे सत्तार साहेब आणि मी काल सोबत होतो. कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही दिवसभर
दौरे केलेत. आम्ही पूर्णपणानं ताकदीनं त्यांच्यासोबत आहे. तेही आमच्यासोबत आहे. मी तर प्रचाराला जाणार आहे त्यांच्या, भुमरे साहेबाच्या. आणि त्यामुळे लोकसभेत ते आमच्यासोबत आहे. विधानसभेत 100% आम्ही त्यांच्यासोबत राहू. नक्कीच हे होते रावसाहेब दानवे आणि आता 6व्यांदा ते आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावत आहेत आणि मतदार त्यांना कशा पद्धतीनं कौल देतो हे बघणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमित अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.